मुंबईची ओळख असणाऱ्या 60 वर्षे जुन्या आणि खवय्यांच्या कायम आवडीच्या पूर्णिमा रेस्टॉरंटवर मोठी कारवाई झाली आहे. एफडीएने या ऐतिहासिक हॉटेलचा परवाना थेट निलंबित केला आहे. नेमकी काय आहे बातमी, जाणून घेऊयात. नमस्कार, मी सूरज पवार. तुम्ही पाहतात कुलाबा न्यूज 24. राजा राममोहन रॉय मार्गावर असलेलं हे उडपी रेस्टॉरंट आपल्या साध्या पण चवदार पदार्थांसाठी ओळखलं जातं. पण अलीकडेच एफडीएने केलेल्या तपासणीत इथे अन्न सुरक्षेच्या नियमांची गंभीर पायामल्ली होत असल्याचं समोर आलंय. हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि अन्न साठवणुकीच्या ठिकाणी आढळलेली अस्वच्छता ग्राहकांच्या आरोग्यासाठी थेट धोकादायक ठरत होती. ग्राहकांच्या आरोग्याची तडजोड न करता एफडीएने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत कठोर पावलं उचलत पूर्णिमा रेस्टॉरंटचा परवाना तात्काळ प्रभावीपणे रद्द केला आहे. जोपर्यंत व्यवस्थापन सर्व आरोग्य आणि स्वच्छतेचे निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत हे हॉटेल बंदच ठेवावे लागणार. गेल्या अनेक दशकांपासून इथल्या साऊथ इंडियन पदार्थांची मज्जा घेणाऱ्या मुंबईकरांसाठी हा एक मोठा धक्का आहे. एका दर्जेदार ब्रँडकडून अशा प्रकारच्या हलगर्जीपणाची अपेक्षा केली जात नाही. सोशल मीडियावरही या कारवाईबद्दल खवय्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. फक्त चव महत्त्वाची नाही, तर ताटात येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता ही देखील तेवढीच महत्त्वाची असते. हे या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मुंबईच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जोडलेले राहा.